योद्धा न्यूज मराठी. पुणे नाशिक महामार्गावरील प्रलंबित प्रश्न सुटणार. समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरींची भेट. नवी दिल्ली राजगुरुनगर. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सातत्यानं होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत महामार्गाचे समन्वयक श्री दिलीप मेदगे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीदरम्यान मेदगे यांनी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रलंबित कामांसाठी सविस्तर निवेदन दिले. पेठ परिसरातील डेथ ट्रॅपवर उपाययोजनांची मागणी. पेठ गावाच्या सुरुवातीला पुण्याकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले. या ठिकाणी महामार्गाच्या एका बाजूला असलेली कारेगाव, भावडी, थुगाव, कुदरवाडी, कोल्हारवाडी, कुरवंडी, कोटमदरा आणि घोडेगाव ही गावे आहेत. येथील जवळपास 7 ते 8 हजार नागरिकांना रोज महामार्ग ओलांडावा लागतो. यापूर्वी येथे झालेल्या भीषण अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टर किंवा इतर वाहनांसह रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होतो. हा धोका टाळण्यासाठी या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरब्रिज निर्माण करणं अत्यंत गरजेचे असल्याचे मेदगे यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. गायमुख आणि एकलहरे पुलाच्या कामाला गती देण्याची मागणी. पेठ परिसरासोबतच गायमुख आणि एकलहरे येथील पुलांच्या निविदा प्रक्रियेला गती देऊन ही कामं तातडीनं सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या ठिकाणीही यापूर्वी मोठे अपघात झाले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही कामं प्राधान्यानं पूर्ण होणं आवश्यक आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि सर्व्हिस रोड. पुणे नाशिक महामार्गावरील प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या इतर मागण्यांवरही यावेळी चर्चा झाली. नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची विनंती करण्यात आली. तांबडेमळा सर्व्हिस रोड. तांबडेमळा येथे सुरू असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामाची गती वाढवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात अशी मागणी मेदगे यांनी केली. मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. दिलीप मेदगे यांनी मांडलेल्या या समस्यांची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीनं या प्रकरणांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात पुणे नाशिक महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्याची आशा निर्माण झालीय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी.